मिरजत प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्याची दुरवस्था नागरिकांनी उपआयुक्त विजय यादव यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला। प्रभाग क्रमांक 2 मधील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी ते विद्यानगर तसेच चावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर हे रस्ते वाहतुकीला धोकादायक झाले असून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ नागरिकांच्यावर आली आहे। गेले कित्येक वर्षे या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे। तसेच त्यामुळे लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना त्याचा त्रास होत आहे। आज सामाजिक कार्यकर्ते सागर वनखंडे, दिगंबर जाधव यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिका उपायुक्त विजय यादव यांना निवेदन देऊन रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली। यावेळी विकास मोरे, विशाल सागरे, बंडू हाके, सुनील जाधव, राजू सोनार, श्रीधर मोरे, विशाल भानुसे, श्रीधर तवटे, भास्कर सातपुते, वेद वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। वार्ड क्रमांक 2 मध्ये माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी ते विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर हे प्रमुख रस्ते बऱ्याच वर्षापासून झाले नाही। त्या ठिकाणी मिरज शहरातील बऱ्याचसा कामगार वर्ग हा MIDC जाणारा त्या रस्त्यात जातो। त्या भागातील नागरिकांना पण त्या रस्त्यावर नाहक त्रास होत आहे। त्या भागात धुळीचे साम्राज्य वाढलेलं आहे। रस्त्याचं त्या ठिकाणी काही अस्तित्व राहिलेलं नाही। वारंवार मागणी करून तो रस्ता पकडला आहे, त्यावेळी मंजूर होईल करतो अशी बऱ्याच आश्वासनं देण्यात आलेली आहेत। आम्ही आज महापालिका उपायुक्त आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की बाबा लवकरात लवकर येत्याला बजेटमध्ये हा बायनेम रस्ता पकडावा किंवा शासकीय फंडातून लवकरात लवकर रस्ता करून द्यावा, अन्यथा महापालिकेच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू।